नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदीप गायकवाड, संचालक ज्ञानप्रकाश MPSC अकॅडमी लातूर। आपल्या जो आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो कंबाईन पूर्व परीक्षा पेपर सोडवण्याचे तंत्र, म्हणजे नेमका पेपर कशा पद्धतीने सोडवावा, पेपर सोडवताना मुलांच्या काय चुका होतात आणि त्या आपण कशा पद्धतीने सुधारू शकतो आणि त्या सुधारल्यानंतर आपला जो काही रिझल्ट आहे त्यामध्ये नेमका आपला कसा परिणाम होऊ शकतो, या सगळ्या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत। त्यापैकी मग पहिला जो आपला मुद्दा आहे तो काय आहे, तर या परीक्षेचं स्वरूप काय आहे, म्हणजे नेमकी परीक्षेचं स्वरूप काय आहे, तर 100 प्रश्न आणि 100 मार्क अशा पद्धतीने या परीक्षेचं स्वरूप आहे। आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर हे 100 प्रश्न आपल्याला एका तासामध्ये सोडवायचे आहेत, म्हणजे 60 मिनिट आणि 100 प्रश्न असं हे टोटल नियोजन आहे। आणि या नियोजनामध्ये जर आपण विचार केला तर काय मिळतं आपल्याला, की एका प्रश्नासाठी आपल्याला फक्त 36 सेकंदच उपलब्ध असतात, म्हणजे एक प्रश्न आपल्याला फक्त 36 सेकंदामध्ये सोडवायचा आहे आणि पुढे जायचं आहे। मग हे सोडवत असताना की जे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणवते ते 36 सेकंदात एक प्रश्न सोडवत असताना नेमकं काय करायचं, किंवा जे काही प्रश्न असे असतात परीक्षेमध्ये साधारणपणे एक 8 ते 10 प्रश्न अशा पद्धतीने असतात की जे आपल्या अनोळखी असतात। मग त्या अनोळखी प्रश्नांचं नेमकं करायचं काय, ते प्रश्न आपल्या कशा पद्धतीने वेळ घेतात, या सगळ्या गोष्टींचा आज आपण चर्चा करणार आहोत। त्यापैकी मग पहिला जो मुद्दा आहे तो कोणता आहे, तर एका तासामध्ये पेपर सोडवत असताना पेपर संपल्याच्या नंतर मुलांची तक्रार काय असते की मला 2 मिनिट वेळ कमी मिळाला, 5 मिनिट वेळ कमी पडला। जर आपण हे 2 मिनिट 5 मिनिट अशा पद्धतीने आपल्याला वेळ कमी पडतोय, ते कमी पडण्याचं प्रमुख कारण काय असेल, तर ते पहिलं कारण असं आहे की आपला जो सुरुवातीचा पेपर सोडवण्यामध्ये सुरुवातीचा जो वेग असतो तो कमी असतो, आणि तो वेग कमी असल्यामुळं शेवटी आपल्याला 2 मिनिट 5 मिनिट 10 मिनिट अशा पद्धतीने वेळ कमी पडतो। आणि तो जर मग आपल्याला वेळ कमी पडू द्यायचा नसेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे या ठिकाणी, तर आपली पहिल्या मिनिटापासून किंवा पहिल्या सेकंदापासून आपला पेपर सोडवण्याचा वेग हा चांगल्या पद्धतीने असावा लागतो। पण बऱ्याचशा मुलांचं काय होतं की पहिले 5 ते 10 मिनिट त्यांना वेग येत नाही, आणि नंतर म्हणजे 10 मिनिटाच्या नंतर मग त्यांना वेग येतो की आपले प्रश्न व्यवस्थितपणे सुरळीतपणे सुरू होतात। मग ते होण्याचं नेमकं कारण काय असतं, तर पहिले 5-10 मिनिट आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या प्रश्नपत्रिकेवर जाण्यासाठी आपल्याला वेळ लागत असतो। मग ते जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे आपण परीक्षा सुरू होण्याच्या अगोदरच करू शकलो तर नक्कीच आपण पहिल्या सेकंदापासून पहिल्या मिनिटापासून आपण अतिशय चांगल्या वेगाने प्रश्नपत्रिका सोडवू शकतो। त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असते की वर्गात गेल्याच्या नंतर आपण पाहतो की बरेचसे मुलं एकमेकांना बोलायलेले असतात किंवा आणखीन काहीतरी ॲक्टिव्हिटीज करायलेले असतात। या सगळ्या गोष्टीमुळं आपलं जे काही लक्ष आहे ते विचलित होतं, आणि लक्ष विचलित झाल्यामुळं सुरुवातीचे 5 मिनिट 10 मिनिट म्हणा तेवढ्या वेळामध्ये आपला वेग मात्र कमी राहतो, आणि तो वेग कमी राहिल्यामुळं शेवटी आपल्याला काय होतात 5 मिनिट किंवा 2 मिनिटाचा वेळ कमी पडतो। त्यासाठी काय करायचं आहे, तर सुरुवातीपासून म्हणजे प्रश्नपत्रिका जेव्हा सुरू होईल तेव्हा पहिल्या सेकंदापासून पहिल्या मिनिटापासून आपला वेग चांगला असण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर त्याच्या अगोदरच आपण पेपरसाठी प्रिपेअर असणं आवश्यक असतं। म्हणजे पेपर आपल्या जेव्हा हातामध्ये पडतो त्याच्या अगोदरच तुमचं मन 100% कॉन्सन्ट्रेट करणं महत्त्वाचं आहे, आणि ते कॉन्सन्ट्रेट असेल तरच तुम्ही पहिल्या मिनिटापासून त्या परीक्षेमध्ये वेग घेऊ शकता, आणि मग तुमचा वेळ मात्र पुरेसा होतो। म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की परीक्षेला बसल्याच्या नंतर काय करायचं आहे, तर इकडं तिकडं पाहायचं नाही, अजिबात तुमचं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही। लक्ष जर विचलित नाही झालं तर समजून घ्या की तुम्हाला एका तासामध्ये 100 प्रश्न आरामशीर सुटू शकतात, आणि जर सुरुवातीलाच तुमचं लक्ष विचलित झालं तर मात्र मग तुम्हाला नक्कीच 2 मिनिट 5 मिनिट अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये वेळ कमी पडणार आहे। आणि तो वेळ कमी पडू द्यायचा नसेल तर परीक्षेच्या अगोदर म्हणजे हॉलमध्ये बसल्याच्या नंतर पेपर सुरू होण्याच्या 10 मिनिट अगोदरपासूनच तुम्ही पेपरवर कॉन्सन्ट्रेशन करण्याचा 100% प्रयत्न करा, आणि ते जर कॉन्सन्ट्रेशन तुम्ही पूर्णपणे करू शकलात तर तुम्ही मात्र वेळेचं अगदी काटेकोरपणे नियोजन करू शकाल, आणि 60 सेकंदामध्ये एक प्रश्न हा सोडवायचा असल्यामुळं तो तुम्ही सहजतेने सोडवू शकाल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे की पेपर सोडवत असताना नेमका कोणते विषय अगोदर सोडवायचे आणि कोणते विषय शेवटी सोडवायचे। मग हा सोडवत असताना तर कोणत्या विषयापासून सुरुवात करायची याच्यापेक्षा मी काय म्हणेल की एक
जो काही प्रश्न क्रमांक 1 असेल, प्रश्न क्रमांक 1 पासून सुरुवात करा आणि 85 पर्यंत जा. 86 पासून 100 पर्यंत गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न असतात. शेवटी मात्र गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे आहेत. मग हे सोडवत असताना की पहिले 85 प्रश्न सोडवत असताना पण मुलांना प्रश्न पडतो की अगोदर कोणता विषय घ्यायचा. तर अगोदर कोणता विषय घ्यायचा, कोणते प्रश्न सोडवायचे हे जर तुम्ही पाहत बसलात तर आणखीन काय होतं, तुमचा विषय कोणता आहे. म्हणजे समजा तुम्हाला राज्यघटना सुरुवातीला सोडवायचे, तर राज्यघटनेचे प्रश्न ते शोधण्यासाठी तुम्ही सुरुवातीला अर्धा मिनिट 1 मिनिट वाया घालणार. मग ते शोधत न बसता सहजपणे एका प्रश्नापासून सुरुवात करा, 85व्या प्रश्नापर्यंत तुम्ही जा आणि तिथं मात्र गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झाल्याच्या नंतर म्हणजे वेळ कमी पडण्याचं म्हणजे कमी पडतो कुठं आपल्याला, गणित आणि बुद्धिमत्तेला पडतो. त्यामुळं पहिले 85 प्रश्न सोडवले झाल्याच्या नंतरच गणित बुद्धिमत्तेच्या प्रश्नांना तुम्ही हात घाला. गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवत असताना 15 पैकी 15 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजेत किंवा 15च्या 15 सर्व प्रश्न मी सोडवणार असा अट्टहास अजिबात धरण्याची गरज नाही. त्या ठिकाणी तुम्ही 10-12 प्रश्न जरी सोडवू शकलात तरी तुमचा सहजतेने रिझल्ट येतो. मग ते सोडवत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला कोणते प्रश्न येतात किंवा कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न आपण सोडवू शकतो आणि कोणत्या टॉपिकवरचे प्रश्न आपल्याला जमत नाहीत किंवा जमत असले तरी त्याला जास्त वेळ लागतो हे स्वतःला आपल्याला माहीत असतं. त्यामुळं पेपर परीक्षेला जाण्याच्या अगोदरच नियोजन करून ठेवा की गणित बुद्धिमत्तेच्या कोणत्या प्रकरणाचे प्रश्न तुम्ही जलद गतीने किंवा फास्टली सोडवू शकता. ते जे काही प्रकरणं असतील त्या प्रकरणावरचे प्रश्न अगोदर सोडवा आणि ज्या प्रश्नांना तुम्हाला वेळ लागतो ते प्रश्न शेवटी सोडवा. मग अशा पद्धतीनं जर तुम्ही गेला तर 10 ते 15 प्रश्नापैकी 10 ते 12 प्रश्न जे तुम्हाला सोपे वाटतात, जे तुम्ही फास्ट पद्धतीनं सोडवू शकतात आणि लवकर ज्या प्रश्नांना तुम्ही टॅकल करू शकता ते प्रश्न टॅकल करण्याचा प्रयत्न करा. मग काय होईल तर तुम्ही 15 पैकी 10 ते 12 प्रश्न सहजतेने सोडवू शकाल. आणि हे 10 ते 12 प्रश्न सोडवून नंतर जर तुमचा एक्स्ट्रा वेळ राहिलेला असेल तर ज्या प्रश्नांना तुम्हाला जास्त वेळ लागत आहे त्या प्रश्न तुम्ही घेऊ शकता. मग सर्वात महत्त्वाचा गोष्ट येते की सुरुवात केली आपण पहिल्या प्रश्नापासून. मग सुरुवातीला जो काही तुमचा कोणता विषय असेल तो विषय सोडवा. मग विषय सोडवत असताना नेमक्या आपल्याला अडचणी काय येतात की बऱ्याचशा विषयांमध्ये काही प्रश्न हे आपल्या अनोळखी असतात. मग अनोळखी प्रश्नांवर आपला जास्त वेळ जातो. म्हणजे आपल्याला वेळ कमी पडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे की अनोळखी प्रश्नांवर आपण जास्त विचार करतो. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की अनोळखी जर प्रश्न असेल म्हणजे 100% अनोळखी प्रश्न आहे, तुम्ही आतापर्यंत वाचलेल्या कोणत्याच संदर्भ पुस्तकामध्ये त्याचा संदर्भ नव्हता, तर तो प्रश्न सहज सोडून द्या आणि पुढच्या प्रश्नावर जावा. म्हणजे जेव्हा तुम्ही आयोगाची प्रश्नपत्रिका हाती घ्याल तेव्हा जेव्हा त्या आयोगाने सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेमध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे की एखादा प्रश्न जर तुम्ही वेळ लागत असेल किंवा जास्त वेळ तुम्हाला त्या प्रश्नावर जात असेल तर तो प्रश्न सोडून देऊन पुढच्या प्रश्नावर जावा. म्हणजे हे आयोगाने आपल्याला सांगितले पण आपण ते लक्षपूर्वक ऐकत नाही. त्यामुळं एखादा जर अनोळखी प्रश्न वाटला तर तो सोडून द्या आणि पुढच्या प्रश्नावर जा. कारण काय होतं, अनोळखी प्रश्न जर आपण विचार करत बसलो तर तिथं आपला वेळ वाया जातो. वेळ तर वाया जातो, त्याचबरोबर अनोळखी प्रश्न बरोबर येण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असते. म्हणजे एक तर आपला वेळ जाणार, दुसरी गोष्ट तो प्रश्नसुद्धा आपला चुकणार. त्यामुळं अनोळखी प्रश्न सोडवायचे नाहीत, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर अनोळखी प्रश्न तुम्ही सोडवले नाहीत तर तुमच्या ओळखीचे प्रश्न तुम्ही सहजतेने एका तासामध्ये बाकीचे सर्व प्रश्न सोडवू शकता. परत आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असतो की प्रश्न किती अटेम्प्ट करायचे. प्रश्न किती अटेम्प्ट करायचं हा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा किंवा तो जो काही प्रश्न आहे तो प्रत्येकाच्या स्वतःच्या अभ्यासावर डिपेंड असेल. म्हणजे तुमचा अभ्यास किती आहे त्या अभ्यासावर डिपेंड असेल की तुम्ही प्रश्न किती सोडवायचे. पण आदर्श अटेम्प्ट किती असावा तर माझ्या मते तो 90 असावा, ±5. म्हणजे 85 ते 95 या दरम्यान आदर्श अटेम्प्ट आहे तो. आणि तेवढा जर तुम्ही अटेम्प्ट केलात व्यवस्थितपणे तर 100% तुमचा रिझल्ट येतो. त्यानंतर एका प्रश्नाबद्दल आपण चर्चा करू की खूप कमी वेळामध्ये सुटणारे प्रश्न कोणते आहेत. पहिला प्रश्न आहे जोड्या लावाचा. जोड्या लावामध्ये काय असतं की तो सर्वांसाठी माझ्या मते तर आयोगाने दिलेला बोनस आहे. कारण 4 पैकी 1 जरी पर्याय जुळला तरी बहुतांश उत्तर आपल्याला सोडवता येतात. मग काही प्रश्नांना ठिकाणी काय होतं की जोड्या लावतानासाठी 2 पर्याय जर आपल्याला माहीत असतील तर उत्तर येतं. त्यामुळं जोड्या लावाचा प्रश्न सोडवत असताना की समजा तुम्हाला एका पर्यायावरूनच उत्तर येत आहे तर ते लगेच सोडवायचं आणि पुढे जायचं. बाकीचे 3 प्रश्न टॅली करत बसण्याची गरज नाही.
जर एक प्रश्न किंवा एक पर्याय जुळलेला असेल तर बाकीचे पर्याय आपोआप जुळत असतात. बाकीच्या 3 पर्याय टॅली करण्यासाठी जो मुलगा वेळ वाया घालेल त्याचं काय होणार आहे तर वेळ कमी पडेल. त्यामुळं वेळ कुठं आपला वाचवू शकतो. तर 1 नंबरचा जो प्रश्न आहे तो आहे जोड्या लावाचा, की जोड्या लावामध्ये तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता. एक प्रश्नानुसार किंवा एका पर्यायानुसार जर तुमचं उत्तर बरोबर येत असेल तर बाकीचे प्रश्न टॅली करत बसण्याची आवश्यकता नाही. तो तुम्ही लगेच सोडून पुढे जाऊ शकता. पुढे आहे काही विधानं दिलेली असतात आणि विधानाच्या नंतर काही म्हणजे अ बरोबर, ब बरोबर, अ ब क बरोबर अशा पद्धतीचे जे विधानं असतात ते तिन्हीच्या तिन्ही विधानं वाचत बसण्याची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ सांगतो की तुम्हाला 3 विधानं दिलेली आहेत. त्यापैकी पहिलं विधान बरोबर आहे म्हणजे अ बरोबर आहे हे तुम्हाला 100% समजलं. तर मग ज्या ज्या वाक्यांमध्ये किंवा खाली जे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायापैकी कोणत्या ठिकाणी अ हे पर्याय दिलेला नाही ते पर्याय तुम्ही कट करून टाका. ते पर्याय जर कट करून टाकले तर 2च पर्याय तुमच्याजवळ शिल्लक राहतात. त्यामुळं मग त्या 2 पर्यायामध्ये इतर कोणते वाक्य आहेत त्या 2च वाक्यांचा विचार करायचा. म्हणजे समजा पर्याय क्रमांक ब आहे मग ब हा चुकीचा पर्याय आहे. मग पर्याय क्रमांक 1 मध्ये असं दिलेलं आहे की अ आणि ब बरोबर, ब तर चुकीचं आहे आणि 100% बरोबर आहे. तर राहिलेला जो काही पर्याय असेल ते तुमचं उत्तर असेल. त्यामुळे विधानांचे जे काही प्रश्न सोडवू शकतो आपण सोडवणार आहोत त्यामध्ये सुद्धा संपूर्ण विधानं वाचत बसण्याची आवश्यकता नाही. एका विधानावरून 2 पर्याय करतात आणि पुढच्या दुसऱ्या विधानावरून तिसरा पर्याय करतो. डायरेक्टली तिसरं चौथं विधान वाचत बसण्याची गरज पडत नाही. तिथं सुद्धा तुम्ही स्वतःचा वेळ वाचवू शकता आणि तो वाचलेला जो काही वेळ आहे तो तुम्हाला अवघड वाटणाऱ्या प्रश्नांना तुम्ही देऊ शकता. आणि अशा पद्धतीने जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं परीक्षेचं तर 100% तुमचा रिझल्ट येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त जर तुमच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे विचारू शकता. त्या समस्यांचं निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.